बऱ्याच भारतीयांचा असा गैरसमज आहे की काश्मीर हा पहिल्यापासूनच भारताचा भाग आहे, पण हे खरंच कितपत खरंय तेच आज जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तर 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला. या दोन्ही देशांच्या अगदी मधोमध एक राज्य होतं आणि ते राज्य म्हणजे जम्मू काश्मीर. या राज्याचा राजा होता राजा हरिसिंग. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानला आपली सीमा वाढवायची होती आणि याच उद्देशाने 26 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्ताननं जम्मू काश्मीरवरती हल्ला केला. याचा सामना करण्यासाठी काश्मीरकडे अत्यंत कमी सैन्यबळ होतं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हरिसिंग यांना कुणाची तरी मदत घेणं गरजेचं होतं. त्यामुळे हरिसिंग यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मदतीचा हात मागितला. भारतानं मदतीसाठी तो होकार तर दिला, मात्र काही अटी आणि शर्तींवर. आणि ती अट म्हणजे काश्मीर हे पूर्णपणे भारतामध्ये विलीन झालं पाहिजे. या अटीनुसार दोघांमध्ये एक करार झाला. तो करार म्हणजे कलम 370. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. भारताच्या सैन्यासमोर पाकिस्तानचा टिकाव लागला नाही, त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला आणि पाकिस्तान परत आपल्या मायदेशी परत आले. या करारानुसार, या अटीनुसार काश्मीर हे स्वतंत्र झालं आणि भारताचा तो पूर्णपणे भाग झाला.